आपण सुरुवात करतोय महाराष्ट्र हा बबलू बोल. प्रभादेवी स्पोर्ट्सच्या बाहेरची प्रभादेवी दोन विजेते संघ पहिल्या मॅच मध्ये आपण पाहिलं, ज्या ठिकाणी प्रथमेश विजेता संघ पहिल्या मॅच मध्ये आपल्याला शशिकांत कदम यांचा श्री सिद्धिविनायक स्मॅश पाहायला मिळाला. आणि आता दोन्ही विजेते संघ एकमेकांसमोर जो जिंकेल तो क्वालिफाय करणार आहे आणि जो पराभूत आहे त्यांना संधी निश्चितपणे असेल की कशा पद्धतीने तो या ठिकाणी खेळणार आहे. वगैरे गोलंदाजी करण्यासाठी अंकुर पहिले षटक घेऊन स्ट्राईकला शुभम यादव आणि नॉन स्ट्राईकला फलंदाज शशिकांत कदम. हे 4 षटकांचा सामना राहील. पहिले पॉवर प्ले आणि उर्वरितचा 18 चेंडूमध्ये आपल्याला यस हियर वी गो. महाराष्ट्र संघातील छत्रपती शिवाजी महाराज याला मनाचा मुद्रा करून मी राजेश कुळे आपल्या सर्व क्रीडा रसिकांचं, क्रिकेट प्रेमींचं हार्दिक स्वागत करतोय. दुपारचं ऑन साईडला या ठिकाणी दिशा देतोय, कारण डबल माइंड झाली, खेळू की नको खेळू. चेंडू पिछे झाल्यानंतर डाव कडून कव्हरला खेळू शकले असते, मात्र अंकुर चांगल्या टप्प्यावर गोलंदाजी करतोय. अनुभवी असेल खेळाडू या संघामध्ये आपल्याला पाहायला मिळते. नाव संख्या एका बाजूला निशांत शिवलकर. दोन्ही संघांनी जर पाहिलं तर प्रथमेश या संघाने नुकतंच पराभव केला विवेक लोंढे यांचा संघ, वेदांत लायन्स अभिजित काकडे. तर सकाळच्या सत्रामध्ये जर आपण पाहिलं श्री सिद्धिविनायक स्मॅशर्स या संघाने पराभव केला वीर जबल रायडर्स या संघाचा. आणि दोन्ही संघांनी जर आपण पाहिलं तर एका बाजू पहिल्या मॅचमध्ये सिद्धिविनायक स्मॅशर्स संघाने 83 धावा केल्या होत्या, 84 धावांचा आघात. दुसऱ्या मॅचमध्ये निशांत शिवलकर यांची बॅटिंग आपल्याला पाहायला मिळाली आणि 90 धावांचा तब्बल पल्ला गाठला होता. डाऊन विकेट ऑन साईडला खेळतोय, मात्र खेळाडू त्या ठिकाणी मिसफिल्डिंग होते, थोडेसे स्पीड झाले, मात्र त्या दरम्यान 2 धावांसाठी परत आहेत आणि 2 धावांनंतर कॉल देतो. तिसऱ्या धावांसाठी देखील अप्रतिम अशी कॉल. वेट अँड वॉच मात्र डेंजर एंड धावायचं होतं शशिकांतला आणि त्याने त्या ठिकाणी सांगितलं की मी पडू शकतो, तुला साथ देणं गरजेचं आहे. आणि धाव संख्या 4, 2 बॉल 4 धावा. अतिशय छान अशी मॅच आपल्याला पाहायला मिळते. ठिकाणी कॉमेंट्री बॉक्सला देखील छान अशा या काकडीचा देखील आनंद घेत आहे, एन्जॉय करतो आम्ही देखील. पुन्हा एकदा ऑफस्टंपवरचा चेंडू पिचिंग झाल्यानंतर कव्हरला दिशा दिली, ड्राईव्ह केला चेंडू. या संख्येत संधी आहे डायरेक्ट हिट आणि शशिकांत मिडलला मारण्याचा फटका होता, ड्राईव्ह होता, इतका कॉन्फिडंट ड्राईव्ह होता. मला देखील आपण पाहिलं 9 धावा केल्या होत्या सिद्धिविनायक स्मॅशर्सचा शुभम आणि शशिकांत यांनी. आणि त्यानंतर सामन्याचं गणित समीकरण बदललं होतं. 16 त्यानंतर 41 त्यानंतर 60 75 असा 81 82 83 धावांपर्यंत संघ पोहोचला होता. पहिल्या पिकअप धाव संख्या एकूण पोहोचते ती म्हणजेच 6. आडव्या बॅट अप्रतिम स्टँड अँड डिलिव्हर ज्या पद्धतीने थोडस बैठक टिपिकल पाहायला मिळाली. वाट पाहिली चेंडूची, त्यानंतर बॅट फिरवली, रूल चांगल्या पद्धतीने केले आणि चेंडूला या टिपिकल मुंबई स्ट्रोक मध्ये बैठक स्टाईलने 6 धावांसाठी षटकार. संख्या 12. अंकुर स्ट्राईकला शुभम. षटकातील शेवटचा चेंडू क्लिअर होतो का. आता मात्र ऑफ स्टंपर शेवटच्या क्षणाला फेस बॉलला दिशा दिली, घरीच्या दिशेने स्पीड केला, चेंडू फील्ड करेपर्यंत या ठिकाणी अविनाश माजवेकर त्या ठिकाणी होते. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 13.
काजू झालेत ना भाऊ. काय? संपत आले असतील. काळोखांची गाडी घेऊन आली. तेच. जानेवारी फेब्रुवारीतच चालू होतं ना? योग्य वेळेला हो. मॅडम त्याच्या ऐकलं हे 5:30ला रिपोर्टिंग घेणार हे तिकडे काय चालू? तोपर्यंत होईल स्पीकर इथे नको लाव. काय माहितीये? चालेल. पण करतोय मी तो मिळाला का पुढं त्या ठिकाणी एक वेगळ्या प्रकारे थोडासा नाराज होता कारण ज्या प्रकारची विकेट टाकून गेला होता असं मात्र पूर्ण इनिंग कॅरी ऑन करतोय. आपल्या वैयक्तिक पाहिजे 2 षटकार लागले आणि शशी थोडासा सावध पवित्रा घेतलेला आहे. एकूण धाव संख्या पुढे सरकते 19. खूप छान अशी सुरुवात आपल्याला पाहायला मिळते. मगाशी देखील संघांचं जर आपण खूप छान अशी दोघांची आपल्याला एक ठिकाणी केमिस्ट्री पाहायला मिळते. दोघांचं अंडरस्टँडिंग अप्रतिम आहे. पाणी पण घेऊन या. बॅटिंगचा एक वेगळा पवित्र आपल्याला पाहायला मिळतो. चेंडू ऑफ स्टंपर लेग स्टंपरचा चेंडू होता आणि स्लोअर वन चेंडू होता आणि तिथं डीप लॉंग लेग ग्राउंडच्या दिशेने जाऊ शकला असता मात्र पूर्ण आता कम्प्लीट मिस केलं बॅट्समॅनने आणि या ठिकाणी कुठल्याही प्रकारचा परिणाम पाहायला मिळत नाहीये. त्या ठिकाणी त्यांचा या ठिकाणी आपण जर पाहिलं तर एकूण धाव संख्या 20 नाही दिला. पण तेच वाट बघत होती. छान असा गोलंदाज अनुभवी पहिला चेंडू या ठिकाणी गती परिवर्तन करतो. या गोलंदाजाचं फ्लाईट चांगली आहे त्यामुळे ही सगळ्या मॅच चांगली होणार आहे. थोडंसं पण टायमिंग कम्प्लिटली या ठिकाणी नाही आहे. त्याचा परिणाम म्हणजे धाव संख्या जाऊन पोचले म्हणजे 21. गोलंदाजीसाठी अमित चंदुलकर दुसऱ्या षटकात आपल्याला पाहायला भेटताना या ठिकाणी आता मात्र पुणे धावा स्टंपवर गेले आणि तिथून त्या टीमला मोठा फटका देण्याचा प्रयत्न आहे. पंचांचा इशारा लेग बाय. धाव संख्या 22-20. खूप 4 ओव्हरची मॅच आहे. दुसरं षटक सुरू आहे आणि 4 ओव्हरच्या मॅच मध्ये जर आपण पाहिलं तर 22 म्हणजे अजून जर एकूण आपण पाहिलं तर 4 ओव्हरमध्ये किमान 50-55 आकड्यापर्यंत पोहोचणं गरजेचं राहील आणि दोन्ही संघांची जी बॅटिंग लाईनअप आहे ती स्ट्रॉंग आहे आणि थोडीशी आपण जर पाहिलं तर थोडीशी कमतरता जाणवते गोलंदाजीची. पिवळी बाजू आहे त्यामुळे दोन्ही संघ हाच प्रयत्न करतील जी कमकुवत बाजू आहे याचा विचार न करता जी स्ट्रॉंग म्हणजे आपली निश्चितच जी बलस्थान आहे त्याच्यावर तुम्हाला विचार करावा लागणार. त्या अनुषंगाने या ठिकाणी निश्चितच फलंदाजी आणि गोलंदाजीचं एक अभूतपूर्व साधावं लागेल. आता मात्र खेळण्याचा प्रयत्न शेवटच्या षटकाला थोडस मिसटाईम झालेला असतो. पूर्णतः या फटक्यावर टायमिंग करू शकले नाही. यष्टीरक्षक चकून चेंडू निघून गेला होता. चांगल्या टप्प्यात गोलंदाज अमित. धाव संख्या 22. होऊ शकतो. लॉंग ऑफला खेळाडू येतोय आणि महत्वाची विकेट यामध्ये पहिल्या चेंडूवर षटकार केला होता आणि त्यानंतर काय कमबॅक केलं बघा. दुसऱ्या चेंडूवर एक, तिसऱ्या चेंडूवर एक, चौथ्या चेंडूवर एक, त्यानंतर डॉट आणि त्यानंतर विकेट. धाव संख्या 22. 2 प्रतीकने पकडली. संख्या 22. बॅट्समन कोण आहे?
मुळे अविनाश स्ट्राईकला फलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. नवीन फलंदाज स्ट्राईकला शुभम यादव. पूर्ण इनिंग कॅरी ऑन करावी लागणार आहे. 2 ओव्हर नंतर धावसंख्या 22-11ची सरासरी पाहायला मिळते. अविनाश नागवेकर पहिला चेंडू आणि पहिला चेंडू स्ट्राईक अँड शॉट. अनदर ब्युटिफुल ओव्हर द डीप मिड विकेट रीच. अप्रतिम फटका शुभम यादव यांचा स्लॉग आपल्याला पाहायला मिळतो. चेंडूची मापार षटकार, द्वितीय षटकार. महाराष्ट्र नवनिर्माण पुरस्कृत प्रभादेवी स्पोर्ट्स क्लब आयोजित प्रभादेवी प्रीमियर लीग 2022 सीझन 6 6वं वर्ष 7वं पर्व. 2 विजेत्या संघांमध्ये सुरू असलेले पुरस आपण पाहतोय आणि धावसंख्या जाऊन पोहोचते 28. 30व्या ओव्हरला पहिला चेंडू झालेला आहे. अजून एक उत्कृष्ट असा फटका पाहायला मिळतोय. हा देखील चेंडू सीमापा षटकार. हीच बॅटिंग करावी लागेल शुभम यादव. पण मगारी देखील शुभम म्हणाला होता की थोडंसं मिस्टेक झालं होतं, जास्त काही नाही होती. ज्यावेळेस तो स्ट्रोक घेऊन बाद झाला होता. जे 60 धावांची पार्टनरशिप शशिकांत कदम आणि शुभम या दोघांमध्ये झाली होती, ज्यावेळेस रिया विरुद्ध रायडर संघाचं पराभूत करण्यामध्ये यशस्वी ठरले होते. कारण टॉप जिंकून प्रथम बॅटिंग करण्यासाठी निश्चितच आमंत्रित केलं होतं. कर्णधार आशिष मिश्रा यांनी टॉस जिंकला होता रायडर संघासाठी. धावसंख्या पुढे सरकते. या षटकाने एकूण 34. विनाश नागवेकर यांचा पुढचा चेंडू. आता मात्र पूर्ण खराब नव्हते आणि या ठिकाणी एकदा पूर्ण करतो. वाईट थ्रो पाहायला मिळतो. 2 धावांसाठी परततोय. अतिशय उत्कृष्ट रनिंग विकेट. दोघांमधला ताळमेळ पाहायला मिळाला नाही. कॉल केला होता वेट नो वेट. त्या दरम्यान प्रतीक्षा हातामध्ये चेंडू आला, निसटला, पुन्हा कलेक्ट केला, गॅदर केला, थ्रो केला. तोपर्यंत 2 धावा पूर्ण आणि या 2 धावांनी धावसंख्या जाऊन पोहोचते 36. मॅक्झिमम स्ट्राईक शुभम यादवला घ्यावी लागणार. शशिकांत कदम परत कदम कदम बढायच्या या ठिकाणी स्ट्राईकला विवेक आहे ना. शुभम 2 षटकाच्या नंतर एक दुहेरी धाव मिळाली. पहिल्या 3 चेंडूंचं जर विश्लेषण करायचं म्हटलं आणि एकूण तर पहिल्या इनिंगचं आपण या फलंदाजीचं जर विश्लेषण करायचं म्हटलं तर निश्चितच कमबॅक केलेलं आहे. शेवटच्या 2 वर चांगल्या प्रकारे टाकावं लागणार आहे. या ठिकाणी संगीचं सोनं करावं लागणार आहे. फलंदाजी करण्यासाठी सज्ज होता. रायका बरोबर देखील आशिष या ठिकाणी अविनाश नागवेकर पुन्हा एकदा आपला आवडता फटका या रेंज मध्ये टाकल्यानंतर निश्चितपणे हा डेंजर झोन आहे. याच्यासाठी बॅट्समन म्हणत असेल यासाठी केला होता, अट्टासाठी माझी इच्छा पूर्ण केली. ज्या प्रकारचा स्लॉग साठी तयार होते, हरकत न बरकत. जिस तरह से इन ऍक्शन पाहायला मिळतं. शुभम यादव इज ऑन फायर. धावसंख्या 6 धावांनी धावसंख्या घेऊन जातोय पुढे 42 या आकड्यावर. षटकातील पाहिले तर 2 चेंडू शिल्लक आहेत. एकूण 8 चेंडूंचा खेळ आपण पाहिलं होतं. ज्या प्रकारच्या गोलंदाजीसाठी नेहमीच या संघासाठी योगदान दिलेले वेगवेगळे खेळाडू. अविनाश त्याप्रमाणे आपण गोलंदाजी करताना तुला पाहिलं. अविनाश बरोबरच वैभव देखील आपल्याला पाहायला मिळू शकतो का बघूया. डावखुरे गोलंदाज या प्रकारची गोलंदाजी केलेले वेगवेगळे गोलंदाज पाहायला मिळत आहेत. अमित अविनाश आणि आता गोलंदाजीसाठी विजय आहे का संघाचे ओनर आहेत रितेश तवटे, आयकॉन निशांत शिवलकर आणि संकेत ठिकाणी स्ट्राईकला शुभम आहे ना. स्ट्राईकला शुभम संकेत पूर्वीकर. शेवटच्या षटकात पहिला चेंडू
काळू कॉर्नरच्या दिशेने बघूया चेंडू या ठिकाणी षटकार आणि 6 धावा. मैं हूं ना शशिकांत कदम गेल्यानंतर आपल्या संघाला एक आधारस्तंभ देतो, एक बॅकबोन या संघाचा. इस टीम की रीढ़ की हड्डी है. जिस तरह से बल्लेबाजी कर रहे हैं, ताबड़तोड़ बल्लेबाजी, विस्फोटक बल्लेबाजी, एक शानदार बल्लेबाजी का नमूना यहाँ पर अपनी टीम के लिए पेश करते हुए बल्लेबाज शुभम यादव. कमाल की पारी, रन संख्या 55. राइट हैंड में विकेट अगली राइट हैंड बल्लेबाज के लिए अच्छी गेंद से खेला है, जब तक वहां पर खिलाड़ी फील्ड करते हैं, जब तक कि 2 रन के लिए आसानी से वहां पर पहुंचते हुए 2 रनों के साथ रन संख्या 57 57. एक धाव महत्वाची आहे, मात्र ज्या प्रकारची डाऊन विकेट गोलंदाजी करताना टप्पा तुम्हाला चांगला ठेवावा लागेल. तुम्हाला एक तर मिडल ऑफ स्टंपवर एक जणी बाहेर काढायला लागतील, चेंडू आतमध्ये काढावे लागतील, आणावे लागतील, कारण शॉर्ट थर्डमॅन शॉर्ट फाईट लेग सर्कलच्या आतमध्ये जे विकेट किपरच्या मागे बॅकवर्ड पॉइंटला एक खेळाडू आहे, कव्हरचा खेळाडू डीपला लॉंग ऑफ आहे, लॉंग ऑफ आहे. एक खेळाडू आपण डीप स्क्वेअर लेगला पाहतोय आणि एक डीप मिड विकेट गोलंदाजी करण्यासाठी सज्ज होते. अजूनही 4 चेंडू शिल्लक आहे, संख्या 57. ऑस्ट्रेलियन चेंडू आणि या चेंडूला देखील पाठवतोय कव्हर बाउंड्रीच्या बाहेर, चेंडू सीमा पार, धडधडीत खणखणीत पीटीएल चौका. गेंदबाज ने दिया मौका, बल्लेबाज ने जब दिया शानदार छक्का, 4 रन. और इन 4 रनों के साथ अब रन संख्या 61, धाव संख्या 61. आणि याबरोबर 15 बॉलमध्ये 50 धावा झालेल्या, जोरदार टाळ्या होत्या शुभम यादवसाठी. आता मात्र पुन्हा एकदा या चेंडूला खेळतोय, 2 धावांसाठी परत केली का, 2 धावा पूर्ण होत आहेत. एकदा शुभम यादवसाठी जोरदार टाळ्या होत्या. 52 धावांवर नाबाद खेळ करतोय, जबरदस्त बॅटिंग करतोय. 50 रन झालेले आहे आणि एकूण धाव संख्या झालेली आहे 63. 63 धावा. चेंडू अजूनही बाकी आहेत, 2. 63चं रूपांतर 70, 65, 75 होणार का, हा मात्र मोठा प्रश्न आहे. शेवटच्या 2 चेंडूवर या ठिकाणी आक्रमण करावं लागणार आहे, पण 2 चेंडू जर चांगलं टाकले तर निश्चितपणे चांगलं मोमेंटम घेऊन जातील संघ प्रथमेश किंग्स. आता मात्र या चेंडूवर देखील पाठवतोय, तितकंसं चांगलं टायमिंग आहे, डिस्टन्स क्लिअर करू शकले नाही. धाव संख्या स्थित आहे 63. 63. शेवटचा खेळ शिल्लक आहे. एकदा शुभम यादव साठी जोरदार टाळ्या. 52 धावांवर एक जबरदस्त खेळ आपल्याला पाहायला मिळत आहे. एकूण 52 धावा केल्या 17 बॉलमध्ये. किती छान क्रिकेट बघा. पहिल्या मॅच मध्ये आपल्या संघाचा जो आधारस्तंभ आयकॉन प्लेअर आहे, कर्णधार आहे, त्याने अप्रतिम कामगिरी केली. शशिकांत कदम ज्याने 16 बॉलमध्ये 51 केल्या आणि 17 बॉलमध्ये 52 धावा. 1 बॉल जास्त खेळला आणि 1 धाव देखील जास्त केलेली आहे. दिनू टाकळे स्ट्राईकला. आता मात्र याने देखील बॅट फिरवलेली आहे आणि ही गदा निश्चितपणे वार करते, पलटवार करते, प्रतिवार करते. मात्र या ठिकाणी निश्चितपणे या चौकाराने शेवट गोड करतोय. या चौकाराने धाव संख्या जाऊन पोहोचते 67-68 धावांची गरज. 68 टू विन. 24 चेंडूमध्ये 68 धावा या सामन्याला जिंकण्यासाठी आवश्यक आहे. 17 धावा प्रत्येक षटकामध्ये आवश्यक. तुम्ही कुठेही जाऊ नका. प्रेक्षकांना देखील विनंती केली आहे, युट्यूबच्या माध्यमातून लाईव्ह टेलिकास्ट जे पाहतात, प्रभादेवी प्रीमियर लीग 2022 सीझन 6 6 वर्ष 6 पर्व महाराष्ट्र नवनिर्मित सेना पुरस्कृत प्रभादेवी स्पोर्ट्स क्लब आयोजित प्रभादेवी प्रीमियर लीग 2022 सन्माननीय आदरणीय स्वर्गीय श्रीकांतजी ठाकरे यांच्या स्मृती प्रित्यर्थ या स्पर्धेचं आयोजन आणि 6वं वर्ष. सुरुवातीला सामना 2 विजेत्या संघांमध्ये 3रा सामना सुरू आहे. जिंकण्यासाठी धावांचं आव्हान आहे. 68-24 चेंडूमध्ये प्रत्येक ओव्हरला 17 धावा आवश्यक आहेत. बघूया यानंतरचं गणित काय घडतंय, काय बिघडतंय, काय व्यवस्थित डिफेंड होतील. ते निश्चितपणे निशाण शिवकरचा अजून एक वेगळा क्लास या ठिकाणी पाहायला मिळेल. हे आपण निश्चितच ऐकणार आहोत. मात्र एक छोटंसं ब्रेक घेऊया. ब्रेक येऊन दुसऱ्या इनिंगचा एक दुसरा डाव. पहिला डाव पूर्ण होता आणि दुसऱ्या डावाला सुरुवात होण्यापूर्वी एक जबरदस्त आपण क्रिकेट पाहणार आहोत. कुठे जाऊ नका. धावांची गरज 68 टू विन.
एक छोटासा ब्रेक घेतोय. हा असा गेलो, असा आलो. धन्यवाद.
काय झालं दुसरी पुन्हा एकदा सामन्याला सुरुवात करूया. सेकंड इनिंगला सुरुवात करूया. 68 धावांची गरज आहे. आपण पाहत आहोत महाराष्ट्र नवनिर्माण सेना पुरस्कृत प्रभादेवी स्पोर्ट्स क्लब आयोजित प्रभादेवी प्रीमियर लीग 2022 6वं वर्ष 6वं वर्ग. संगीतकार मध्ये कोण आहे तिकडे कोण नाही स्कोरबोर्ड हवे हे हवे बघ कोण काय पाहत आहोत. गोलंदाजी करण्यासाठी योगेश येतोय. पहिले स्ट्राईकला निशांत शिवरकर बाई आणि नॉन स्ट्राईकला तुषार कदम. पहिला चेंडू योगेश याचा 68 धावांची गरज. पहिला चेंडू कॉट अँड बोर्डसाठी प्रयत्न आणि खेळाडू मोठी विकेट. इट्स अ लॉलीपॉप कॅच. शॉट करायला गेले होते. पूर्णतः तयार नव्हते स्ट्रोक खेळण्यासाठी. बॉडी बॅलन्स पूर्णतः तयार नव्हतं आणि महत्वाची विकेट. ऑस्टनच्या जास्त बाहेर निघणारा बॉल होता. आपण रिप्ले मध्ये पाहू शकतो. त्या ठिकाणी रिप्ले आपल्याला पाहायला मिळेल आणि ज्या ठिकाणी एक जबरदस्त फटका खेळण्याच्या प्रयत्नामध्ये गडी बाद होतोय महत्वाचा आणि ज्या विकेटची गरज होती द व्हॅलिड अँड द इसेन्शियल रिक्वायर्ड विकेट हॅज बीन लॉस्ट. द टीम प्रथमेश किंग्स महत्वाचं व्हॅल्युएबल मूल्यवान विकेट या ठिकाणी मिळते. नवीन फलंदाज सुजित सावंत आणि तुषार कदम या दोघांवर मोठी जबाबदारी असेल. कोण गेला बॅट्समन सुजित सावंत नवीन फलंदाज. स्ट्राईकला तुषार कदमला इनिशिएटिव्ह घ्यावं लागणार. 23 बॉल मध्ये तुम्हाला जिंकण्यासाठी 68 धावांची गरज आहे. योगेश क्षेत्ररक्षणामध्ये बदल करतोय. पहिलं P1 सुरू आहे. गोलंदाजीसाठी योगेश. एक मिडॉनला खेळाडू आहे. डीप लॉंग ऑफ आहे. कव्हर बॅकवर्ड पॉइंट आणि एक्स्ट्रा कव्हर सर्कलच्या आतमध्ये शॉर्ट दरम्यान सर्कलच्या आतमध्ये बॅकवर्ड स्पेअर लेग नाही आहे. मात्र शॉर्ट फाईन लेग थोडंसं वाईडिश शॉर्ट फाईन लेग आहे आणि शॉर्ट स्पेअर लेग. हे सर्व क्षेत्ररक्षण करणारे खेळाडू आपल्याला क्षेत्ररक्षक पाहायला मिळत आहेत सर्कलच्या आतमध्ये. तर सर्कलच्या बाहेर जर रिंगणाच्या या वर्तुळाच्या बाहेर CC यार्डच्या खेळाडू पाहायला मिळतोय. मात्र डीप लॉंग ऑफचा खेळाडू आतमध्ये सर्कलमध्ये येतोय आणि मिडॉनचा खेळाडू आता लॉंग ऑनला जातोय. त्यामुळे दोन खेळाडू बाहेर आहेत. एक डीप मिड विकेट आणि डीप लॉंग ऑन. गोलंदाजी करण्यासाठी सज्ज होतोय योगेश. स्ट्राईकला तुषार कदम. धावांची गरज 68. अतिशय चांगला चेंडू. मात्र निश्चितच या ठिकाणी मिक्स टाइम स्ट्रोक आहे. या चेंडूवर चौकार येऊ शकला असता. पूर्णतः या ठिकाणी फसवा चेंडू पाहायला मिळाला. फलंदाजाला चकून चेंडू यष्टीरक्षकाच्या हातात. अतिशय उत्कृष्ट अशी गोलंदाजी या ठिकाणी करावी लागणार आहे आणि बॅटिंग तितकी चांगली खेळावी लागणार आहे. आखू टप्प्याचा चेंडू या ठिकाणी पूल केला होता. चेंडू आता डीप मिड विकेटच्या वर. हा षटकार. मॅच सुरू झालेली आहे. मॅच सुरू करावी लागणार आहे. कुठेतरी श्री गणेशा करावा लागणार आहे. तरच तुम्ही 68 धावांपर्यंत पोहोचू शकता आणि त्यासाठी तुम्हाला चेंडू मिडल करावे लागणार आहे. या ठिकाणी या षटकाराने मात्र सुरुवात करतोय आणि धाव संख्या 3 बॉल 6 धावा. योगेश याचा पहिला चेंडूवर ज्या बाद झाले निशांत शिवरकर शॉटमध्ये पूल करायला गेले होते. पूर्णतः तयार नव्हतं. बॉडी बॅलन्स थोडस या ठिकाणी शरीरापासून दूर होतं आणि तिथून त्या चेंडूला पूल करायला गेले होते. थोडसा बॅटची एज घेऊन चेंडू टॉप एज गेला होता. आता मात्र पुन्हा एकदा ब्युटिफुल स्ट्रोक ओव्हर द मिड विकेट रेंज. अनदर बिग वन. अजून एक उत्तुंगाचा षटकार जे निशांतने केलं नाही ते मात्र आता या ठिकाणी तुषार कदम करतोय. 4 बॉल धाव संख्या 12. हीच बॅटिंग करावी लागली. या मॅच मध्ये 24 चेंडूमध्ये 68 धावा करायचे असतील तर प्रत्येक ओव्हर मधले 2 किंवा 3 चेंडू तुम्हाला मैदानाबाहेर फेकावे लागणार आहेत. ती बॅटिंग या ठिकाणी सुजित सावंतला करावी लागेल. ती बॅटिंग या ठिकाणी तुषार कदमला करावी लागेल. जे कडक ऊन आपण मैदानामध्ये पाहतो. मगाशी म्हटलं की फाल्गुन पौर्णिमा फाल्गुन पंचमी झालेली आहे आणि फाल्गुन पौर्णिमा म्हणजे होळी आल्यानंतर जवळजवळ आपण पाहतोय की मैदानामध्ये किंवा जे रडंत ऊन आपल्याला पाहायला मिळेल. त्यानंतर चैत्र महिना, वैशाख, अजून कडक उन्हाळा. मात्र वातावरणामधले बदल आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि तसेच बदल या ठिकाणी खेळामध्ये देखील काही चढ उतर पाहायला मिळत आहेत. ही जर बॅटिंग करून जिंकायची असेल मॅच तर निश्चितच पहिल्या पॉवर प्ले मध्ये अजूनही 2 बॉल बाकी आहेत. या 2 बॉल मध्ये एखादा मोठा फटका आला तर पुन्हा एकदा मॅच मध्ये कमबॅक करण्याची मोठी संधी मिळेल. योगेश राईट अमाउंट ओव्हर द विकेट. कॉमेंट्री बॉक्स इन करण्यापर्यंत सज्ज होता.
आता मात्र अक्रॉस द लाईन पिचिंग खूप बाहेर आहे. कुठल्या प्रकारचा परिणाम आहे? उत्साह जास्त आहे, उत्साह त्याचप्रमाणे आत्मविश्वास थोडासा कमी जाणवतो. त्यामुळे निश्चितच कुठल्याही प्रकारचं वेगळं दडपण आपल्याला पाहायला मिळत नाहीये. 5 बॉल धाव संख्या 12, 3 बॉल डॉट झाले. पहिल्या चेंडूवर विकेट मिळालाय. गोल्डन डकचा शिकार झाले. निशांत शिवकर उर्फ भाई गोलंदाजी करण्यासाठी सज्ज होता. त्यांच्या मोठा विकेट. योगेश याचा शेवटचा चेंडू. पुन्हा एकदा बॅटची कला घेऊन चेंडू यष्टीरक्षक याच्या हाताला चाटून निघून जाते शॉर्टसॅटमॅनकडे. जीवनदान दिलं जात आहे. आजच्या दिवसातला ही जवळपास आपण 10वी कॅच म्हणू शकतो सुटली आहे. पहिल्या मॅच मध्ये 2, त्यानंतर 3, 5, मगाच्या जर इनिंगला आपण पाहिलं तर 3, 8 आणि त्या अगोदर जर आपण शेवटचा जो पाहिला ज्या पद्धतीने एक संधी मिळू शकली असते ती मिळू शकली नाही. आणि आताची एक जीवनदान एकूण 10 झेल या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. गोलंदाजी करण्यासाठी विशाल याच्याकडे देखील ती क्षमता, याच्याकडे देखील ती ताकद आहे, याच्याकडे नेकीच एक जबरदस्त बॉलिंग करण्याची क्षमता आहे. चांगला टप्पा, चांगली दिशा, याच्यावर जास्त नेहमीच एकाग्र होऊन गोलंदाजी करण्यासाठी स्वार होणारा गोलंदाज विशाल. तर एका बाजूला स्ट्राईकला सुजित, बॅट्समन तोच येणार आहे पुन्हा एकदा स्ट्राईकला तुषार, कारण सुजित अजूनही वंचित आहे. अजून स्ट्राईक मिळाली नाही सुजितला. जर पाहिलं तर 1, 2, 3, 4, 5 बॉल खेळलेला आहे बॅट्समन तुषार कदम आणि आपल्या वैयक्तिक 13 रनवर खेळतोय 5 बॉल मध्ये. गोलंदाजी करण्यासाठी सज्ज होतोय विशाल. कॉमेंट्री बॉक्स करून स्ट्राईकला तुषार कदम. उपस्थित सर्व क्रीडा रसिकांचं, क्रिकेट प्रेमींचं, टेनिस क्रिकेट.in आमची संपूर्ण टीम या ठिकाणी गिरीश कोचरेकर यांचे देखील आम्ही शतशः आभारी आहोत. त्याचप्रमाणे सोनल चव्हाण मॅडमच्या मॉनिटर आणि डिजिटल स्कोरिंग या ठिकाणी स्टॅटिस्टिशियन आमच्यापर्यंत पोहोचवत आहेत. तुम्हाला निश्चितपणे त्याचप्रमाणे स्कोरर अक्षय याचे देखील मनपूर्वक आभार. विशाल चेंडू पूर्ण करण्यासाठी गेले, खेळून काढलेला फटका मिड विकेटला 1 धाव पूर्ण करतोय आणि एका धावेने समाधान मानावं लागेल. संख्या पुढे सरकते. एकूण धावा जाऊन पोहोचतायत 14. धावांचं लक्ष 68. क्रिकेटमध्ये आपण जर तरला कुठल्या प्रकारचं स्थान देत नाहीये, मात्र हे स्थान तुम्हाला पूर्ण करायचं असेल, स्वतःला सिद्ध करायचं असेल तर काहीतरी वेगळं करावं लागणार. 54 धावांची अजूनही गरज आहे आणि या षटकातील आपण पाहिलं तर एकच बॉल झालेला आहे. म्हणजे 17 बॉल मध्ये 54, किमान 5 किंवा 4 षटकारांची मॅच आहे. जर आपण 17 मध्ये 54 पाहिले तर निश्चितपणे जवळपास 37 धावा वरती आहेत, म्हणजे 6 षटकारांची गरज आहे. आता मात्र पुन्हा एकदा पूल करण्यासाठी गेले होते, तयार नव्हते. सुजित सावंत जागेवर न खेळण्याचा प्रयत्न करत आहेत. थोडस दूर खेळले शरीरापासून आणि त्याचा परिणाम म्हणजे चेंडू बॅटच्या टोकला लागला आणि फॉलो थ्रू मध्ये त्या ठिकाणी विशाल जाऊन चेंडू कलेक्ट करतात, गॅदर करतायत, घेऊन येतात पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग मार्कवर. धाव संख्या अजून स्थिर आहे. धावांची गरज आहे 16 बॉल 54 धावांची गरज. राऊंड द विकेट. ऑफ स्टंपवरचा चेंडू आहे, कुठल्या प्रकारचा परिणाम नाही. फुलर लेन वाईड यॉर्कर टाकण्याचा प्रयत्न, चांगल्या प्रकारची वैविध्यपूर्ण गोलंदाजी पाहायला मिळते. पहिला चेंडू बॅट्समनला थोडंसं चेक केलं, दुसरा चेंडू जर आपण पाहिला तर निश्चितच थोडंसं गती परिवर्तन केलं. तिसरा चेंडू ऑफ स्टंपच्या थोडा बाहेर टाकला, जवळपास 5व्या ते 6व्या स्टंपवर टाकलेला चेंडू होता, वाईड यॉर्कर टाईप आणि त्या प्रकारचा त्या स्वरूपाचा चेंडू पाहायला मिळाला. राऊंड द विकेट विशाल. पुन्हा एकदा बघा बॅट्समनने काय करावं लागेल, तुम्हाला तुषार कदमला स्ट्राईकला आणावं लागेल. 4 बॉल झालेले आहेत. तुषार कदम नॉन स्ट्राईकला आहेत, ज्याने 2 षटकार घेतले, तो वंचित आहे स्ट्राईक पासून, त्याला तुम्हाला स्ट्राईकवर आणावं लागेल. त्यामुळे अशा वेगळ्या प्रकारे तुम्हाला खेळ करून एक निश्चितच जबरदस्त या ठिकाणी खेळ करावा लागेल. आता मात्र टाइमिंग करते लपेटलेला ऑफ स्टंप के बाहर की गेंद को मिड विकेट के ऊपर से दंतमुक्ता सनसनाता पीपीएल 6 चेहरा उतुंग षटकात एक स्टँडर्ड फटका पाहायला मिळतोय. उशिरा आलेला मात्र साथ द्यावी लागेल की एक मिनिटात सहाय्य करू अवघे धरू सुपंत. जेव्हा असं वाटतं तर सर्व संपून गेलंय तेव्हा नवीन काहीतरी सुरुवात करण्याची इच्छा असते आणि ते करणं गरजेचं आहे. जसं उसेन बोल्ट म्हणतो की नेहमीच सुरुवात आणि प्रारंभ करणारे खूप जण, मी कित्येक जण पाहिलेत, मात्र शेवट गोड करणं मला आवडतं. मात्र या ठिकाणी बघूया शेवट गोड करेल का फलंदाज सुजित सावंत. सुजित सु म्हणजे खूप छान असं शुभकार्य
ज्याला आपण शकून चांगला म्हणतो, एक शुभ चांगली सुरुवात आणि जीत, ज्या निश्चित नावामध्ये एक विन आहे, नावामध्ये एक वेगळ्या प्रकारचा विजय आहे. आता मात्र गोईंग ब्युटिफुल स्ट्रोक जाईल का बघूया. येस, चेंडू सीमा पार षटकार, बॅटला आपल्या मानवंदना देतोय, पंच करतोय बॅट आपला, निश्चितच या ठिकाणी दाखवतोय वज्र मूठ एकत्र करतोय आणि सांगतोय जिंदा हूं मैं. धाव संख्या 26, 12 बॉल 42 धावांची गरज आहे. अजूनही 5 ते 6 षटकांची मॅच. बघूया या ठिकाणी जो संघ जिंकेल 2 मॅच तो क्वालिफाय निश्चितपणे करणार आहे सहज. मात्र जो पराभूत होणार आहे त्याला अजूनही उरलेल्या 2 जी उरलेली एक मॅच आहे त्याच्यात दुर्मून राहणार आहे. कारण त्यातला जो संघ एका चांगल्या रनरेटने जिंकला तर ती संधी मिळू शकते. कारण जर आपण पाहिलं तर वेदांत लायन्स या संघाने 44 धावांनी यांचा पराभव झाला, तर दुसऱ्या बाजूने जर आपण रिया वीर धावून रायडर्स संघ 17 धावाने पराभूत झाला होता. त्यामुळे त्याला एक संधी मिळू शकते जर चांगल्या रनरेटने ते जिंकले रिया वीर धावून रायडर्स. त्यामुळे खूप क्लोज या ठिकाणी जावं लागणार आहे, काहीतरी वेगळं करावं लागणार आहे. ही मॅच देखील चांगली होणार. 12 बॉल 42. फलंदाजी करण्यासाठी सज्ज होते शुभम यादव, ज्याने अप्रतिम बॅटिंग केली. 17 बॉलमध्ये 52 धावांची तुफानी खेळी, झंझावती खेळी ज्याने खेळलेली आहे, तोच या ठिकाणी गोलंदाज आता आपल्या संघासाठी काय योगदान देतो ते पाहणं गरजेचं राहील. गोलंदाजी करणारी शुभम यादव, पहिला चेंडू तुषारसाठी लेग स्टंपवरचा चेंडू फ्लॅट आणि या ठिकाणी निश्चितच आपल्या सर्वाला जागृत करतोय. मॅच कुठेही जाऊ नका प्रेक्षक. दुपारी तुम्ही घरी बसला असाल, जेवत असाल आणि मॅच पाहत असाल तर ताट समोरच ठेवा आणि जेवायला बसू नका, आधी मॅच पहा. ऑफिस मध्ये कुठे काम करत असाल तर लॅपटॉपवर थोडीशी बटणं तुम्ही दाबाची थांबा, या ठिकाणी मॅच पहा. ही मॅच पुन्हा एकदा वेगळ्या रंगात आलेली आहे. जिंकण्यासाठी धावांची गरज आहे. 11 बॉल बाय 36, 11 मधले 5 क्लिअर झाले तर मॅच येऊ शकते. क्रिकेट इज द गेम ऑफ अनसर्टनिटी. कुठल्या प्रकारची भविष्य आपण करू शकत नाही. प्रभादेवी प्रीमियर लीग सीझन 6 7वं वर्ष 6वं पर्व, कोण बनेगा विजेता. या मॅच मध्ये जर जिंकेल तर क्वालिफायर राऊंडला पोहोचणार आहे, तो निश्चितच पात्र फेरीमध्ये जातील. बाद फेरीमध्ये जाणार आहे. जो सेमीफायनलचा रस्ता त्याला तिकीट मिळणार आहे. मात्र या ठिकाणी पराभूत संघाला संधी मिळू शकते का, हा मात्र मोठा प्रश्नचिन्ह आहे. शुभम स्ट्राईकला तुषार, जबरदस्त रनंत ऊन या कडक उन्हामध्ये शिवाजी पार्क जिंकताना. मुंबई ही क्रिकेटची पंढरी म्हटली जाते भारतातील आणि सचिन तेंडुलकर देखील मैदानावर तयार झाले. एक वेगळ्या प्रकारचे खेळी ज्यांनी श्रमाकर आचरेकर सरांनी त्यांना क्रिकेटचे धडे गिरवले. प्रवीण आंबरे, अमोल मुजुमदार, त्यानंतर विनोद कांबळे, अजित आगरकर सारखे खेळाडू तयार झाले. याच मैदानावर शेख सय्यरला आपण पाहिले. शेवटचं जर आपण जी भारतीय संघासाठी जी आपण जोडी पाहिली त्यामध्ये रोहित शर्मा, पृथ्वी शॉ, शेवटचा खेळाडू सूर्यकुमार यादव. खूप वन-डे क्रिकेट आणि या पद्धतीने त्याला T20 मध्ये स्थान मिळालं. खूप उशिरा का होईना मात्र डाग नॉक करत होतं, ठोकत होता, त्यानंतर त्याला संधी मिळाली. सर्व खेळाडू याच मैदानावर घडले. आता मात्र एक ठिकाणी संधी आहे, मात्र एक सहज रनआउट होऊ शकला असता. मात्र 1 धाव मिळते. धाव संख्या पुढे सरकते. 35 धावांची गरज, अजूनही 35 धावांची गरज. 10 चेंडू, 10 मधले तुम्हाला 5 किंवा 6 क्लिअर करावे लागतील. कधी घडू शकतं. मॅच इज ऑन. 10 बॉल 35 धावांची गरज. राईट हँड विकेट. शुभम यादव स्ट्राईकला 26 सावंत, ज्याने या अगोदरच्या ओव्हरमध्ये षटकामध्ये शेवटचे 2 चेंडू सीमापार पाठवले होते. आता मात्र ऑन साईडला किंवा करण्याचा प्रयत्न होता. ऑन साईडला घेऊन काढतो जोपर्यंत खेळाडू त्या ठिकाणी फील्ड करतो. 1 धाव पूर्ण. या एका धावेने धाव संख्येत भर पडते. धाव संख्येत 34 धावांची गरज. 34 9 बॉल. या मॅच मध्ये कमबॅक करण्यासाठी मोठ्या फटक्यांची गरज आहे आणि हे मोठे फटके येतील की नाही ही मात्र आता या ठिकाणी उत्सुकता लागलेली आहे सर्व प्रेक्षकांना. प्रथमेश किंग्ज बॅटिंग करणारा संघ, हा संघ पुढे जाईल की श्री सिद्धिविनायक स्मॅशर्स या 2 संघांमध्ये सुरुवात बंद युद्ध लढाई कॉन्टेस्ट. उलटा चेंडू, या चेंडूवर मोहर लागलेला 7 धावांची आणि चेंडूला पाठवतोय षटकाराच्या माध्यमातून आउट ऑफ द पार्क, आउट ऑफ द ग्राउंड. 6 धावांसाठी उत्तुंग पीपीआर षटकार.
8 बॉल, धावांची गरज आहे 28. या 2 बॉल मध्ये जर एखादा षटकार एखादा चौकार आला ही मॅच अजूनही होऊ शकते. कमबॅक करावं लागेल शुभम यादवला. अतिशय अटीतटीचा सामना सिद्धिविनायक स्मॅशर्स या ठिकाणी प्रथमेश जिंकला. शुभम यादव याचा पुढचा चेंडू हा देखील मात्र आता आउटस्टँडिंग बॅटिंग सुपर एक्स्ट्राऑर्डिनरी टेरिफिक सुंदर अद्भुत अविश्वसनीय अवर्णनीय अप्रतिम सुरेख बॅटिंग. फलंदाजीचा एक वेगळा कहर आणि बॅट्समनला आला बहर. चेंडूला पाठवतोय सीमारेषा बाहेर. षटकारांसाठी 22 धावांची गरज 7 बॉल. या चेंडूवर जर षटकार आला तर 6-16 काही घडू शकतं. 3 अजूनही षटकारांची आवश्यकता मॅच मध्ये कमबॅक करण्यासाठी 22 धावांची गरज आहे. सात बॉल, धावांची गरज आहे 22. अतिशय अटीतटीचा सामना आहे. बघूया कोण बनेगा विजेता, कोण बनणार चॅम्पियन. आणि क्वालिफायर पात्रता फेरीमध्ये पोहोचण्यासाठी तुम्हाला निश्चितच मॅच जिंकावी लागेल. दोन्ही बाजूने एक चांगल्या प्रकारचा संघर्ष सुरू आहे. पुढचा चेंडू शुभमचा हा देखील चेंडू सीमा पार. षटकार 6-6 वर्ष चालू आहे. 6वं पर्व चालू आहे. 6 साल है, छठा साल बेमिसाल और बेहतरीन लाजवाब धुआंधार पारी खेलते अपने बल्लेबाजी का एक अलग कहर. अप्रतिम बॅटिंगचा नमुना पेश करताना तुषार कदम 68 धावा करायच्या 4 ओव्हरमध्ये. धावांची गरज आहे 16. बॉल बाकी आहे 6. अतिशय अटीतटीचा सामना. कोण बनणार विजेता, कोण बनणार चॅम्पियन. आता मात्र शेवटच्या गोलंदाजावर मोठी जबाबदारी असेल. 3 चेंडू क्लिअर करायच्या 6 मधले. मॅच मध्ये या सामन्यामध्ये जिंकण्यासाठी दोन्ही संघांना आता मात्र त्या ठिकाणी संघर्ष करावा लागेल. जसं म्हणतात की कुछ किए भी नहीं जय जयकार नहीं होती और कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. लहरों से डरकर नौका पार नहीं होती और कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. बहुत कुछ होने वाला इस मैच में. जिंदगी है तो मंजिलें, मंजिलें है तो ख्वाब है, ख्वाब है तो रास्ते हैं, रास्ते हैं तो रुकावटें हैं, रुकावटें है तो मुश्किल है, मुश्किल है तो हौसला, और हौसला है तो विश्वास है कि फाइट हमेशा जीतता है. फाइट करने की जरूरत, जो जुनून पागलपन की जरूरत है यहाँ पर. 6 गेंदे जीतने के लिए रनों की दरकार. इस मैच को यहाँ से 16 रन, 6 चेंडू, 16 धावांची गरज. 6 बॉल्स, 16 टू विन. अतिशय अटीतटीचा सामना. असं वाटलंच नव्हतं पहिल्या बॉलला गोल्डन डकचा शिकार झाला भाई निशांत शिपलकर. आणि त्यानंतर ज्या प्रकारे तुषार कदम मी म्हटलं होतं हा तुरुपचा पत्ता आहे. या मॅच मध्ये जिंकण्यासाठी हुकमी आहेत मनस्पत्यांचा सुजित आणि तुषार कदम या दोघांमध्ये एक चांगली पार्टनरशिप पाहायला मिळते. पहिली विकेट 0 होती आणि त्यानंतर आपण जर पाहतोय ज्या प्रकारे 54 धावा आतापर्यंत 53 झालेल्या आहेत. सॉरी 52 धावांची एक चांगली पार्टनरशिप आपल्याला पाहायला मिळते. तुषार आहे. नवीन नियम आले आहे. मात्र नवीन नियम तो ऑक्टोबर पासून सुरू होणार आहे. नवीन नियमाप्रमाणे आता मंकन विकेट साठी जर नॉन स्ट्रायकरचा बॅट्समन क्रीज मधून बाहेर पडला तुम्ही रनआउट करू शकता. आता मात्र रूट का चला जाता है उसे छक्का कहते हैं. भीड़ में लगता उसे धक्का कहते हैं. और जो बेहतरीन पारी में उलट फेर करता है इसे ट्रूप का इक्का कहते हैं. ये ट्रूप का इक्का है. कहीं मत जाएगा. बहुत कुछ होने वाला इस मैच में. 5 बॉल 10 रन की जरूरत. प्रथमेश किंग्स प्लेइंग अ चॅम्पियन इन इंडिया. तुषार कदम आणि सुजित सावंत पहिल्या 3 ते 4 बॉल मध्ये डॉट केले होते. 3 बॉल नंतर सुजित सावंतने हुक करतोय आणि बुक करतोय. 4 बॉल धावांची गरज आहे. 4. सुजीत सावंत इज ऑन फायर. पुष्पराज फ्लावर नाम समझ के फ्लावर समझा. फायर एंड फायर. आणि या देखील शेवटवर ज्या पद्धतीने गोड शेवट करतोय काय सुरुवात बघा. 3 बॉल मध्ये 3 षटकार प्राइज आहे आणि 3 बॉल 3 षटकाराचा प्राइज आहे. त्या प्राइजचा मानकरी ठरतो त्या ठिकाणी
सुजित सावंतने पहिले 3 बॉल ड्रॉप केलेले होते. त्यानंतर मी म्हटलं होतं तुषार कदमला स्ट्राईक द्यावी लागेल, मात्र त्याने दाखवलं टायगर जिंदा आहे. किती मजा येगा. अतिशय अप्रतिम अशी खेळी, तुफानी खेळी, जबरदस्त बॅटिंग पाहायला भेटली. काय बॅटिंग बघा, वन साइडेड मॅच होणार होती. मात्र प्रथमेश किंग्स पहिल्यांदा जेव्हा बाद झाले तेव्हा धावत गेले होते त्या ठिकाणी शशिकांत कदम, आणि आता जिंकल्यानंतर भाई या ठिकाणी धावत जात आहे त्यांच्या समोरून आणि आनंद व्यक्त करतात. जबरदस्त, एकदा जोरदार टाळ्या द्या. सुजित सावंत 3 सिक्सर साठी प्राइज आहे. आपण स्वतः थेट व्यासपीठावर जायचं आहे, तिकडे मॅच द मॅच, आणि तुम्हाला प्राइज घ्यायचं आहे 3 शतक षटकारांचं. काय उलटफेर बघा, त्याला म्हणतात क्रिकेट. क्रिकेटचा एक जबरदस्त खेळ या ठिकाणी पाहायला मिळाला. त्यामुळे दोन्ही